महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांच्या सीमावर्ती असलेल्या तीन राज्यांना जोडणारा नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशावरील तापी नदीचा पूल जो आहे तो गेल्या 5 वर्षांपासून या पुलाचं काम जे ते सुरू होतं। मात्र हे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काम पूर्ण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। किरकोळ काम या पुलाचं सध्याचं बाकी आहे, मात्र हा पूल जो आहे तो आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतं। अनेक वाहन जे ते रस्त्यावरनं ये जा करत आहेत, तर दुसरीकडे जुना पूल अत्यंत जीर्ण झालेला होता। नवीन पुलाची प्रतीक्षा अनेक वर्षांपासून लागून राहिलेली होती, त्यामुळे जे जुना पूल आहे यावेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्या जे ते प्रवाशांना, वाहतूकदारांना मोठ्या अडचणीची त्रास जो आहे तो त्यांना सहन करावा लागत होता। मात्र नवीन पूल जो आहे हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। जुन्या पुलावरची वाहतूक आता काहीशी सुरळीत व्हायला सुरुवात झाली आहे। नवीन पुलावरनं वाहतूक जी ती सुरू झालेली आहे। नागरिकांना, इथल्या प्रवाशांना मोठा दिलासा जो आहे तो खरं तर या नवीन पुलामुळे मिळणार आहे। महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल किंवा गुजरात असेल, असं तिघ राज्यांना जोडणारा हा महत्वाचा तापी नदीवरचा हा पूल आहे आणि अनेक अवजड वाहन जे ते रस्त्यावरनं जात असतात। जवळचं गुजरात असेल किंवा मध्य प्रदेशवरचे मोठे वाहन जे ते याच रस्त्याने जात असतात। यामुळे हा नवीन पूल जो आहे तो सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना जो आहे तो दिलासा मिळालेला आहे। लवकरात लवकर या कामाचं लोकार्पण जे तो होणार आहे। मात्र सध्या तरी या पुलावरनं वाहतूक जी ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, प्रकाशा, नंदुरबार।